राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, सारे मिळून वोटिंग करो, भविष्याची सेटिंग करू, सारे मिळून वोटिंग करो. भविष्याची सेटिंग करू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्ही जे पथनाट्य पाहिलं, काय तुम्हाला ते आवडलं का? आवडलं का? आता या पथनाट्याच्या माध्यमातून या पथनाट्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं की आपण जर तुमचं वय 18 वर्ष झाले असेल तर तुम्ही सर्वांनी 6 नंबर फॉर्म भरून 18 वर्षांचे झालेले आहेत तेव्हा सर्वांनी 6 नंबर फॉर्म भरून मतदार नोंदणी करायची आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं की कशा प्रकारे मतदानाच्या दिवशी काही लोक हे सुट्टी घेतात आणि आपलं मतदानाचा हक्क बजावत नाहीत. त्या दिवशी ते एन्जॉय करतात आणि सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जातात आणि त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहतात. त्यामुळं आपण असं न करता आपला एक एक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण एक एक मत देऊन आपल्या देशाला बलवान बनवू शकतो. त्यामुळं आपण सुट्टी न करता एक एक मत देण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. त्यानंतर आपण दुसऱ्या सीटमध्ये पाहिलं कशा प्रकारे काही लोक हे पैसे घेऊन हे मतदान करत आहेत आणि अशा प्रकारे पैसे घेऊन मतदान केल्याने तुमची किंमत ही जनावरांपेक्षाही कमी होणार आहे. त्यामुळं तुम्ही मतदान हे पैसे न घेता केलं पाहिजे आणि स्वतःला स्वाभिमानाने आपलं जीवन जगलं पाहिजे आणि स्वतःही स्वाभिमानाने मतदान केलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं प्रत्येकाला ही घाई असते, गडबड असते, पण मतदान करणे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. मतदानाचा मुहूर्त आपण अजिबात टाळला नाही पाहिजे. लग्न असो, कुठलंही कार्य असू दे, आपण मतदान हे केलंच पाहिजे आणि वेळेवर केलं पाहिजे. त्यामुळे मतदानाचा मुहूर्त कुणीही चुकवायचा नाही. त्यानंतर शेवटी आपण पाहिलं की कशा प्रकारे काही अयोग्य उमेदवार तुम्हाला लालसा देतात, प्रलोभने देतात, तुम्हाला साडी देऊ, गाडी देऊ, माडी देऊ आणि अशा प्रकारे त्या प्रलोभनामध्ये तुम्हाला अडकवतात आणि तुम्हाला एकदा का तुम्ही त्यांना मत दिलं, मतदान केलं की ते फरार होतात आणि त्यांचे तोंडही दाखवत नाही. त्यामुळं अशा अयोग्य उमेदवाराला तुम्ही मतदान नाही केलं पाहिजे आणि आपला योग्य उमेदवार निवडला पाहिजे. ज्या दिवशी आपल्या देशातील सर्व जनता ही 100% मतदान करेल त्या दिवशी आपला देश हा महासत्ताक होणार आहे. महासत्ताक होण्यासाठी आपल्या देशाला मतदानाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि ज्या दिवशी आपला देश हा महासत्ताक होईल त्या दिवशी आपण स्वाभिमानाने म्हणू शकतो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा.